ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की इकडे सायली ही मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि आता तिने मधुभाऊंबरोबर खूप साऱ्या गप्पा मारलेल्या असतात आणि आता तिच्या गप्पा मारून झाल्यावर ती तिकडनं जायला निघालेली असते आणि जाताना आता सायलीला जाणवतं की मधुभाऊंना ज्या मशनी लावलेल्या आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. मग आता सायली ही तिथे थांबते आणि बघते की नेमकं काय सुरू आहे या मशनींचं. तर आता त्या मशनी ह्या स्तब्ध व्हायला लागलेल्या असतात. मशनींवरचं जे रीडिंग असतं ते आता थांबत असतं. आता ही गोष्ट बघून सायली घाबरते आणि मोठमोठ्याने ती डॉक्टरांना हाका मारते आणि तिकडे बोलवून घेते. डॉक्टर त्याबरोबर आता डॉक्टर त्या ठिकाणी आलेले असतात. आता डॉक्टर आल्या क्षणी सायली म्हणते, मधुभाऊंना बघा ना, मधुभाऊ असं का करतात डॉक्टर. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका, प्लीज जरा शांत राहा प्लीज. आणि मग आता डॉक्टर चेक करायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे सदाशिव आणि मैना हे दोघंही माफी मागत असतात की पुन्हा सदाशिवकडनं अशी चूक होणार नाही. एवढ्या वेळा त्याच्याकडनं चूक झाली आहे, पण त्याला आता माफ करा, पुन्हा पुढच्या वेळी तो असं वागणार नाही. त्यावर आता पूर्णाजी म्हणत असते, नाही ते बरोबर आहे, पण काय झालं आहे ना सदाशिवराव, आता पाणी डोक्यावरनं जायला लागलं आहे. खूप जास्त प्रमाणात तुमच्या चुका वाढायला लागलेल्या आहे आणि सुभेदारांच्या घरात आजपर्यंत एवढ्या चुका कोणी केलेल्या नाही आहेत. त्यामुळे आता तुम्हाला बोलून पूर्णाजी त्यांना त्यांची शिक्षा सांगणारच असते. इतक्यात अर्जुनच्या फोनवरती सायलीचा फोन आलेला असतो. अर्जुन फोन उचलतो आणि हा बायको बोल असं म्हणतच असतो. तर सायली इकडनं आता रडायला लागते. अर्जुन म्हणतो, बायको काय झालं, रडतीयस का, बोल ना. मग सायली सांगायला लागते, अहो मधुभाऊंची प्रकृती खूपच जास्त खालावली आहे, त्यांना खूप त्रास होतो, श्वास घ्यायला सुद्धा जमत नाही आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मला खूप भीती वाटते, मी काय करू, मला काही सुचत नाही आहे, तुम्ही लवकर या ना. त्याबरोबर आता सायली एवढं बोलून फोन ठेवते. तर आता घरातले सगळेच जण अर्जुनला विचारतात, काय रे अर्जुन, काय झालं, सायली काय म्हणाली आणि रडू नकोस असं का म्हणालास, ती रडत होती का रडत होती वगैरे आता सगळे विचारत असतात. मग अर्जुन हा आता घरातल्या सगळ्यांनाच सांगायला लागतो की ॲक्च्युली सायली मधुभाऊंना भेटायला गेली होती आणि मधुभाऊंची तब्येत ही अचानक खूपच खराब झालेली आहे. तर मग सायली तेव्हा रडत होती, मला ताबडतोब हॉस्पिटलला जायला हवं. त्याबरोबर आता प्रताप म्हणतो, अर्जुन थांब, तू एकटा जाऊ नकोस, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. त्यावर अर्जुन म्हणत असतो, नाही नको डॅड, उगाच कशाला तुमचीसुद्धा दगदग होईल, त्यापेक्षा तुम्ही थांबा घरी, मी जाऊन येईन. त्याबरोबर मग प्रताप हा अर्जुनला सांगत असतो, अर्जुन स्वतःचा हट्ट पूर्ण करू नकोस. हे बघ, या अशा अडचणीच्या काळात माणसांनी बरोबर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामुळे मी तुझ्याबरोबर येतो. सायलीला जर तिथे गरज लागली माझी तर होईन मी तिथे. खरं तर आता तिथे गरज असेलच कोणाची ना कोणाची. सायलीला आधार देण्यासाठी तू थांबशील, पण हॉस्पिटलमधल्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज वगैरे कंप्लीट करण्यासाठी कोणीतरी हवं ना. त्याबरोबर मग आता लगेचच प्रताप आणि अर्जुन निघतात. तर कल्पना ही लगेचच प्रतापला म्हणत असते, अहो काहीही गरज वाटली तर निसंकोचपणे मला कॉल करा. त्याबरोबर तो म्हणतो, हो तू काही काळजी करू नको. तर आता इथे सायली ही वाट बघत असते की कधी एकदाचा अर्जुन येतोय. तर आता अर्जुन आल्यावर सायली ही अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. ती म्हणत असते, अहो माझ्या मधुभाऊंच्या बाबतीत हे सगळं काय होतंय, बरं वाटेल ना हो त्यांना किती त्रास होतोय सारखा, बघा ना, अहो आता श्वास घ्यायला सुद्धा त्यांना जमत नाही आहे. डॉक्टर म्हणालेत की प्रयत्न करतायत म्हणून, पण मधुभाऊंना बरं वाटेल ना, अहो बोला ना काहीतरी. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो बायको, बरं वाटेल, हां मधुभाऊंना बरं वाटेल, पण प्लीज तू जरा शांत होशील का. तू जितकी जास्त रडशील, जितका जास्त विचार करशील, जितकी ओव्हर पॅनिक होशील ना, तितकाच जास्त मी सुद्धा टेन्शन घेईन आणि मग मला विचार करता येणार नाही. हां त्यामुळे प्लीज जरा शांत राहा, जरा रिलॅक्स हो. तर आता अर्जुन हा डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, केलंत मधुभाऊंचं चेकअप, काय प्रोग्रेस आहे, काय झालं होतं. त्यावर डॉक्टर सांगत असतात की कधी कोमात गेलेल्या पेशंट्सना श्वास घ्यायला त्रास होतो आणि तेच मधुभाऊंच्या केसमध्ये सुद्धा होत आहे. नाही याच्यातून जर ते वाचले तर ते जिवंत राहतील, नाहीतर. त्याबरोबर सायली म्हणते, नाहीतर काहीच नाही, माझ्या मधुभाऊंना काहीच नाही होऊ शकत. आजपर्यंत देवयाई तू माझ्या पदरात
जे काही टाकलंस ते सगळं दुःख दारिद्र्य होतं. आजपर्यंत माझा नवरा माझं सासर सोडलं तर तू मला काही दिलेलं नाही आहेस, पण आता मला फक्त माझे बाबा परत दे. बास. माझ्या पदरात तू घातलेल्या सुखाची तुलना ही माझ्या वडिलांच्या जीवापेक्षा खूप जास्त आहे. तू दिलेल्या सर्व गोष्टींपेक्षा मला माझे मधुभाऊ प्रिय आहेत, त्यामुळे तू काहीही कर आणि माझे मधुभाऊ मला परत कर. असं म्हणत आता सायली ही आता मी तुझ्या दारात येते असं म्हणत प्रतापला सांगते, बाबा तुम्ही इथे थांबा, अहो तुम्हीही इथे थांबा, मी आले. आणि मग आता ती पायातल्या चपला काढते आणि थेट चालायला सुरुवात करते. प्रताप हा अर्जुनला सांगतो, अर्जुन तू सायलीच्या बरोबर जा, मी आहे इथे. मग आता अर्जुन सायलीच्या मागे येतो. आता सायली ही अनवाणी पायाने देवीच्या देवळात जायला निघालेली असते. इतक्यात त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको अगं आपण गाडीने गेलो असतो ना. त्यावर सायली अर्जुनला सांगते, मी माझ्या मधुभाऊंसाठी नवस करायला चाललेली आहे आणि हा एकमेव पर्याय माझ्याकडे आहे, तो म्हणजे अनवाणी जाणे. त्यामुळे मी अनवाणीच जाणार आहे. आता सायली चालत असताना अचानक रस्त्यात एक काच पडलेली असते आणि आता ती सायलीच्या पायावरती जोरात लागते. आता पायाला काच लागल्याबरोबर सायली ओरडते, आई ग आ. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बायको काय ग, काय झालं बघू. आणि मग आता अर्जुन हा सायलीचा पाय बघतो. आता सायलीच्या पायाला खूप लागलेलं असतं. अर्जुन म्हणतो, बायको आपण दवाखान्यात जाऊया. सायली म्हणते, नाही, जोवर माझ्या मधुभाऊंना बरं वाटत नाही ना तोवर दवाखाना वगैरे काही नाही, मी कुठेच जाणार नाही म्हणजे नाही. आणि मग आता ती स्वतःच्याच हाताने पायातली काच जोरात खेचून काढते आणि म्हणते, काही झालेलं नाही आहे, तुम्ही चला. आणि मग आता पुन्हा सायली ही देवीच्या दारात आलेली असते. आता ती तिथे येते आणि जोरजोरात घंटानाद करायला लागते आणि म्हणत असते, आता तरी डोळे उघड, आता तरी माझ्याकडे बघ, बघ माझ्याकडे. अगं माझे मधुभाऊ एवढे दिवस मरणाच्या दारात आहेत, तुझ्याकडे रोज रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करते, रोज त्यांना बरं वाटावं म्हणून तुझी पूजा करते आणि तू त्यांचीच तब्येत खालावत नेतेस. आज जोवर मधुभाऊंना बरं वाटणार नाही तोवर मी तुझ्या दारातनं हलणार नाही. असं म्हणत सायली घंटानाद करत उभी राहते. इतक्यात आता डॉक्टर पुन्हा मधुभाऊंचा चेकअप करतात आणि मधुभाऊंची तब्येत आता सुधारली आहे ही गोष्ट प्रतापला सांगतात. प्रताप ही गोष्ट अर्जुनला कॉल करून सांगतो आणि सायलीलाही सांगायला सांगतो. अर्जुन लगेचच फोन कट करतो आणि धावत सायलीकडे येतो आणि सायलीला सांगतो, बायको मधुभाऊंची तब्येत बरी झाली आहे. अगं डॉक्टरांनी आत्ताच बाबांना सांगितलं आणि डॅडने मला कॉल केला. त्यावर हे ऐकून सायलीला बरं वाटतं. सायली म्हणते, तुम्ही खरं बोलताय ना, माझं मन तर सांभाळण्यासाठी नाही ना. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही. त्यावर सायली म्हणते, मग आता आधी मला मधुभाऊंकडे घेऊन चला. त्यावर अर्जुन म्हणतो, जाणार जाणार, आपण मधुभाऊंकडे जाणार, पण त्या अगोदर तुझ्या पायाला हे जे एवढं लागलं आहे त्याचं ड्रेसिंग करून घेतलं पाहिजे. आपण आधी हॉस्पिटलला जाऊया एखाद्या, तिथे तुझ्या पायाला जरा ड्रेसिंग वगैरे करू आणि त्यानंतर मग मधुभाऊंकडे जाऊ, कळलं, चल. आणि मग आता अर्जुन हा सायलीला घेऊन एका लोकल दवाखान्यात येतो. तिथे आता सायलीच्या पायाचं तो व्यवस्थित ड्रेसिंग वगैरे करून घेतो. डॉक्टर विचारते सुद्धा, एवढा जास्त रक्ताचा सराव जाईपर्यंत तुम्ही काय करत होतात. सायली म्हणते, डॉक्टर माफ करा पण मला यायला वेळ लागला. त्याच्यानंतर मग आता सायलीला घेऊन अर्जुन हा हॉस्पिटलला पोहोचलेला असतो. आता मधुभाऊंना हे असं शांत झालेलं पाहून सायलीला बरं वाटतं. सायली म्हणत असते, मधुभाऊ आधीच एकतर तुमची काहीच हालचाल नाही आहे, त्यात तुम्ही जरी झोपून असलात तरीही माझ्या मनाला आधार आहे की माझे मधुभाऊ आहेत, एक ना एक दिवस ते नक्की जागे होतील. पण जर तुम्हाला काही झालं ना तर मला सहन नाही होणार. शेवटी तुम्ही मला लहानाचं मोठं केलं. ते सदाशिव आणि मैनावती माझे आईवडील आहेत असं मला तरी वाटत नाही, पण यांच्या म्हणण्याप्रमाणे तेच माझे आईवडील आहेत. जरी ते माझे आईवडील असले, त्यांनी मला जन्म दिला असला तरीसुद्धा मला कर्म तुम्ही दिलेले आहेत मधुभाऊ. तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, तुम्ही माझ्यावर संस्कार केले. तुमच्यामुळे मी एक चांगले माणूस बनू शकले. तुमच्या संस्कारांच्या छत्रछायेखाली मी स्वतःला घडताना बघितलं आणि आज जर तुम्हाला काही झालं तर मग माझंसुद्धा आयुष्य संपून जाईल. मधुभाऊ तुम्ही लवकर बरे व्हा आणि पुन्हा घरी परत या. त्यानंतर आता सायली ही गप्पा मारत असताना आता लगेच डॉक्टर तिकडे येतात आणि फार आता त्यांना त्रास देऊ नका, आराम करू देत त्यांना असं सांगतात. मग सायली, अर्जुन, प्रताप सगळेच जण तिकडनं बाहेर येतात. प्रताप आता अर्जुनला सांगतो, अर्जुन सायलीला बघ, तिचा चेहरा किती सुकलाय, तिला वीकनेस आल्यासारखा वाटतोय मला. तू एक काम कर, तू आता सायलीला घेऊन घरी जा. मी इथे रात्रभर थांबतो आणि मग त्यानंतर सकाळी मी सुद्धा घरी येईन.
तू जा आता सायलीला घेऊन. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही अहो बाबा, तुम्ही कशाला, तुम्ही उलट जा सायलीबरोबर, मी थांबतो. त्याबरोबर प्रताप म्हणतो, मी सांगतोय ना, तू तसं कर, मी तुझा बाबा आहे की तू माझा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी तुम्ही म्हणाल ते करतो, मी सायलीला घेऊन घरी निघतो. त्यानंतर मग आता अर्जुन हा सायलीला घेऊन घरी आलेला असतो. सायलीची तब्येत ही बरी नसते, नाजूक असते. ही गोष्ट बघून सगळ्यांनाच जरा वाईट वाटतं. पण मधुभाऊंसाठी सायली हे सगळं करणार हे सगळ्यांनाच माहिती असतं. त्यानंतर मग आता 2 दिवसांनी पुन्हा मधुभाऊ व्यवस्थित आहेत असं कुसुमताई सायलीला कॉल करून सांगते. आता जशी जशी मधुभाऊंची तब्येत सुधारत चाललेली असते तसं तसं सायलीला बरं वाटत चाललेलं असतं. तर आता इथे 3ऱ्या दिवशी सायलीच्या पायाचं जे ड्रेसिंग असतं ते चेंज करायचं असतं आणि त्यासाठी आता तिला हॉस्पिटलला जावं लागणार असतं. पण आता सायलीच्या पायाला सुद्धा लागलं आहे आणि त्याचबरोबर तिची प्रकृतीसुद्धा जरा फारशी काही बरी नाही आहे. त्यामुळे तिला आता म्हणजे चालाय फिरायला जमत नसतं. तिला या गोष्टींचा त्रास होत असतो. पण आता दवाखान्यात तर जायला हवंच. मग पूर्णाजी हे अर्जुनला सांगते, अर्जुन एक काम कर, तुझ्या बायकोला अलगच उचल, गाडीमध्ये नेऊन बसव आणि हॉस्पिटलला घेऊन जा. तिथे गेल्यावर हवं तर ते बसून ढकलायची गाडी, अरे आपली ती व्हीलचेअर घे रे. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी अश्विन बसलेला असतो. अश्विन हा म्हणायला लागतो, एवढी गरज नाही आहे पूर्णाजी. नाही, तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला सगळ्यांना जरा आठवण करून देतो. आपल्या घरामध्ये मी डॉक्टरच आहे, हो, आणि आजपर्यंत आपल्या घरात ज्यांना कोणाला बरं नसतं त्यांना सगळ्यांना मीच चेक करतो. त्यामुळे आजही मी ड्रेसिंग करूच शकतो असं मला तरी वाटतं. हा अर्थात जर तुम्हाला सगळ्यांना चालणार असेल तर. त्याबरोबर आता हे ऐकून सायली आणि अर्जुनला खूप बरं वाटतं. तर अश्विन हा लगेचच सायली आणि अर्जुनला म्हणतो, पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुम्ही केलेली सगळी वाईट गोष्टी, सगळ्या वाईट कामांचा पाढा विसरलो आहे. माझ्या लक्षात सर्व अगदी व्यवस्थित आहे. पण मी एक डॉक्टर आहे आणि एका डॉक्टरला पेशंटच्या जीवापेक्षा फार महत्त्वाचं असं काहीच नसतं आणि त्याचा इगो कधीच नाही. त्यामुळे म्हणून मी तुमची मदत करतोय, एवढं लक्षात ठेवा. नाही उगाचच्या उगाच खूप खुश व्हायला जाल आणि नंतरनं तोंडावर पडाल. त्याबरोबर आता हे ऐकून अर्जुनला वाईट वाटतं. तर आता लगेच अश्विन हा कल्पनाला म्हणतो, ममा एक काम कर, जरा गरम पाणी घेऊन ये वरती. नाही काय आहे, पाय जरा स्वच्छ करावा लागेल आणि मग त्यानंतर पुन्हा त्याचं ड्रेसिंग करावं लागेल. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते, हो हो चालेल, मी आलेच. अर्जुन तू सायलीला घेऊन वरती जा. अश्विन तू सुद्धा जा. पूर्णाजी म्हणते, मी पण येते. प्रताप म्हणतो, मी सुद्धा येतो. अस्मिता म्हणते, मी पण आले. त्यावर मग आता लगेचच इकडे कल्पना म्हणते, नाही थांब तू माझ्याबरोबर, आपण दोघी एकत्र जाऊ. मग अर्जुन हा सायलीला आधार देत खोलीमध्ये घेऊन येतो. खोलीत आता तिला बेडवरती बसवलं जातं. सायली पाय लांब करून बसलेली असते. कल्पना गरम पाणी घेऊन येते आणि आता सायलीचा पाय पुसायला लागत असते. तर लगेच सायली म्हणते, आई अहो तुम्ही कुठे माझ्या पायाला हात लावताय, नाही थांबा. तर आता लगेच सायलीची खोटी आई म्हणायला लागते की अहो कल्पनाताई, खरंच म्या असताना तुम्ही कशाला माझ्या लेकीचे पाय पुसताय, म्या हाय नव, म्या पुसतो की सायलीचे पाय. सायले ए बाळा कर की तुझे पाय. त्यावर सायली म्हणते, नाही राहू दे आई, तू सुद्धा नको. त्यावर ती म्हणते, अगं लहान असताना तुला आंघोळ मासोळ घातली, मग आज पाय पुसायला काय झालंय मला, बघू तुझा पाय. आणि मग ती स्वतःहूनच पाय पुसून देते. त्यानंतर आता लगेच अश्विन हा सायलीच्या पायाला पट्टी लावायला येतो, म्हणजेच ड्रेसिंग करायला येतो. तो ड्रेसिंग करून घेत असताना आता त्याची नजर सायलीच्या पायावरच्या तुळशीपत्रावर जाते. पण आता ते तुळशीपत्र बघूनही अश्विन काहीच रिॲक्ट होत नाही, कारण मुळात अश्विनच्या ही गोष्ट लक्षातच आलेली नसते की अशीच सेम खून तन्वीच्या सुद्धा पायावर आहे. तर इथे आता ही गोष्ट प्रियाने नोटीस केलेली असते की सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खून दिसते. आता प्रिया खूपच जास्त घाबरून गेलेली असते. प्रियाला वाटत असतं की आत्ता जर ही खून इथे कुणी पाहिली तर खूप मोठी गडबड होईल. तर आता मैनाने ती खून पाहिलेली असते खरी, पण आता मैना मुद्दामूनच घरातल्या इतर सदस्यांसमोर सायलीला काही विचारत नाही, उलट ती गप्प राहणं जास्त प्रेफर करते. त्यानंतर मग ती तिच्या रूममध्ये येते आणि आता ती रूममध्ये आल्यावर सदाशिवला विचारायला लागते, अहो त्या सायलीच्या पायावर आहे की नाही कसली तरी खून आहे तुळशीपत्राच्या सारखी, पण मला एक कळत नाही आहे, आपल्या बबलीच्या पायावर तर असलं काय बी नव्हतं, मग तिच्या पायावर आलं कुठून. त्याबरोबर आता लगेचच इकडे तिला
सदा सांगायला लागतो, हे बघ तू उगाच नको त्या चौकशा करू नकोस. आधीच एकतर जावई बापूंनी मला पोलीस स्टेशनमधनं सोडवून आणलं आहे, त्यामुळं त्यांचा माझ्यावरती राग आहे. त्यात जर उगाच आपण नको त्या करामती करायला गेलो ना तर ते आता आणखीनच चिडतील, कळलं ना. त्याबरोबर ती म्हणत असते, अहो नाही मी काही करायचं असं नव्हते म्हणत, पण म्हणजे मला प्रश्न पडलाय ना की असं कसं शक्य आहे, म्हणजे आपल्या बाळाच्या पायावर तर काय बी नव्हतं ना. त्याबरोबर आता हे सगळं अर्जुनने ऐकलेलं असतं. अर्जुन हा सदाशिव आणि मैनावती यांच्याच खोलीमध्ये चाललेला असतो, सदाशिवला हेच समजावून सांगण्यासाठी की आज जे वागलास ते शेवटचं, पुन्हा असं वागू नको. आणि तेव्हाच अर्जुनने या सर्व गोष्टी ऐकलेल्या असतात. अर्जुन आता विचार करतो की मी यांना जाऊन आता आतमध्ये जरी कितीही खरं खोदून विचारलं तरीही हे खोटं बोलण्यात दोघंही जण एवढे एक्सपर्ट आहेत की माझ्याशी खरं कोणीच बोलणार नाही. मग मला खातरच जमा करून घ्यायला हवी असं म्हणत अर्जुन हा ताबडतोब आता सायलीकडे येतो आणि आता तो सायलीला म्हणतो, सायली बेडवरती बस. सायली म्हणते, अहो का काय झालं. अर्जुन म्हणतो, मी सांगतोय ना बेडवर बस. सायली बेडवरती बसते. अर्जुन आता सायलीचा डावा पाय बघतो. आता डाव्या पायावर काहीच नसतं. त्याबरोबर अर्जुन सायलीला म्हणतो, मला तुझा तो पाय दाखव, तो पाय बघू. त्यावर सायली म्हणते, अहो पाय का बघताय माझे, झालंय काय. अर्जुन म्हणतो, मी सांगतोय तसं कर ना, तू दाखव मी म्हटलंय तर दाखव. मग सायली अर्जुनला तिचा तो सुद्धा पाय दाखवते आणि विचारते, काय हो काय झालं. नाही तुम्ही असे पाय का बघताय माझे. त्याबरोबर अर्जुन काही सांगत नसतो. सायली म्हणते, काही झालंय का सांगा तरी, अश्विन भाऊजी काही म्हणाले का माझ्या पायाबद्दल. त्याबरोबर अर्जुन सायलीला काहीच सांगत नाही. सायली म्हणते, हल्ली माझ्यापासून ना खूप गोष्टी लपवताय तुम्ही. आत्ताही मी विचारते तुम्हाला एवढं काय झालं काय झालं काय झालं, पण तरीही तुम्ही मला काहीच सांगत नाही आहेत, नका सांगू जा. त्याबरोबर आता अर्जुन हा मनातल्या मनात म्हणत असतो, बायको मला जी शंका आली आहे ती खरं तर तुला सांगायची तर आहे, पण एकदा त्या शंकेवर खातर जमा करून घेतली पाहिजे. नक्की गडबड काय आहे ती मला तर पहिली कळायला हवी, मग तुला सांगेन ना माझ्या मनात नेमकं काय येते. एकाच जन्मखून 2 मुलींच्या पायांवर असणं अशक्य आहे. मग सायलीच्या पायावर ही तुळशीपत्राची खून कशी काय आणि तन्वीच्या पायावर कशी काय, आणि खरी जन्मखून तर फक्त तन्वीची आहे. मग नक्की हे सगळं काय आहे, कसं शक्य आहे, हा विचार करत आता अर्जुन राहिलेला असतो. तर दुसरीकडे आता अस्मिता आणि कल्पना ह्या दोघीजणी म्हणत असतात, सायलीच्या बाबतीत ना सतत काही ना काहीतरी घडतच असतं. आता ते मधुभाऊ बरे झाले तर बिचारीची स्वतःची तब्येत खराब झाली होती, आता कुठे जरा सगळं व्यवस्थित झालं आहे, नॉर्मलाईज झालं आहे. त्याबरोबर आता पूर्णाजी म्हणतात, तुम्ही दोघींनी जरा तिची काळजी घ्या. त्यावर कल्पना म्हणते, हो खरंच तिचीसुद्धा आता काळजी घेतली पाहिजे, म्हणजे तिला जरा बरं वाटेल. त्याबरोबर आता लगेच प्रताप म्हणतो, अस्मिता तू जरा गप्पा वगैरे मारत जा तिच्याशी. त्यावरती म्हणते, हो मी डॅड बोलायला वगैरे जात जाईल. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.